नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। पुढील 3 दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। कोणत्या परिसरामध्ये पावसाचा इशारा आहे पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। देशातील काही भागात कडक उन्हाळ्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। बिहार आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेने सर्वांचेच जनजीवन विस्कळीत झाले, तर काही भागात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे। दरम्यान भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 3 दिवसांत दक्षिण द्वीपकल्पीय भारतात वादळाच्या हालचालींची नोंद होऊ शकते। यासोबतच तेलंगणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। गंगेच्या पश्चिम बंगाल, पूर्व झारखंड, उत्तर ओडिशा आणि रायलसीमामध्ये 3 मे पर्यंत कमाल तापमान 44 ते 47 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। तर तेलंगणा अंतर्गत कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश यानमध्येही तापमानात वाढ झाल्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। अरुणाचल प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टी होऊ शकते। केरळ आणि दक्षिण तामिळनाडूमध्ये किरकोळ पाऊस पडू शकतो। गंगेच्या पश्चिम बंगालच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।